आंबोली गावावरून पेठ गावात आलो तर खरं, पण पुढचा रस्ता सापडतच नव्हता. चहू बाजूकडे फक्त धुकं आणि जंगल. असं वाटलं की आज आपला पहिलाच व्लॉग फ्लॉप होतोय की काय. पण तितक्यात हवेत पोवाडा घुमू लागला. धुक्यातून ही पोरं बाहेर आली. असं वाटलं की साक्षात आपल्या महाराजांचे मावळे आम्हाला रस्ता दाखवायला आले की काय. हाय, मी अनिकेत साटम आणि स्वागत करतो तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज आपण कोथळी गडाचा ट्रॅक करणार आहे. तर भावांनो, इथे यायचं कसं? मुंबईवरून नेरळ स्टेशनला यायचं. नेरळ स्टेशनवरून आपल्याला कशेरी गावाला जायला बस भेटते. ही बस आपल्याला फक्त 25 रुपयात पोचवते. कशेरी गावातून आंबिवली गावाला जायसाठी आपल्याला ट्रॅक 6 सीटर रिक्षा किंवा बस भेटेल. ती आपल्याला फक्त 30 रुपयात सोडते. ह्या आंबोली गावापासूनच आपली खरी ट्रेकिंग चालू होते. आंबोली गाव ते पेठ या गावात जाईपर्यंत आपल्याला 1.5 ते 2 तास तरी लागतात. पेठ गावापासून आपली खरी ट्रेकिंग म्हणजे गड चढायला चालू होतो. चढून वर आलो आणि त्या मुख्य सुळक्याच्या खडाक्यात कोरलेल्या पायऱ्या लागण्याच्या आधी आम्हाला लागलं श्री भैरवनाथाचं मंदिर. तिथे जरा शांत बसलो, देवाच्या पाया पडलो आणि दर्शन घेतलं. सगळा थकवा एका क्षणात दूर झाला. इथे थोडी गडाची माहिती सांगायची झाली तर हा कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला 16व्या-17व्या शतकात मराठ्यांच्या काळात ह्या गडाचा वापर मुख्यतः टेकडीसाठी म्हणजेच वॉच टॉवर आणि दारुगोळा साठवण्यासाठी केला जायचा. या गडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्या पोटातील सुळक्यात आतल्या बाजूने गुहेरीसारख्या कोरलेल्या दगडी पायऱ्या आणि पाण्याचे टाके. अशी कलाकृती आणि डिझाईन फार कमी किल्ल्यांवर पाहायला मिळते. बोगद्यासारख्या आतून जाणाऱ्या या पायऱ्या चढताना एक वेगळाच थरार अनुभव येत होता. या पायऱ्या चढून वर माथ्यावर पोचलो. भाई, वर पोचण्याची खुशी आणि तो व्ह्यू बघून मन भरून आलं. वाटलं की ही मोहीम पूर्ण सार्थक लागली. वरती मस्त फिरलो, व्ह्यू एन्जॉय केला आणि मग हळूहळू खाली उतरायला सुरुवात केली. पण एक गोष्ट गांभीर्याने ऐका, पावसाळ्यात या पायऱ्यांवर आणि दगडांवर प्रचंड शेवाळा असतो. त्यामुळे उतरताना घाई करू नका. दगडांच्या पिवळ्या पांढऱ्या खुणा म्हणजेच ट्रॅक मार्कर बघून उतरा आणि शूज नेहमी चांगल्या ग्रिपवाले वापरा, नाहीतर पाय घसरू शकतात. तर असा होता माझा कोथळी गडाचा हा पहिला मिनी व्लॉग. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या त्या ट्रॅक गँगला नक्की शेअर करा जो नेहमी प्लॅन कॅन्सल करतो.